श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या या भक्तिमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जे भक्त आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहेत त्या सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवनात येणाऱ्या अडचणी म्हणजे तुमच्या आत्म्याला घडवण्यासाठी आलेले टप्पे आहेत. तुम्ही फक्त धैर्याने उभे राहा, श्रद्धा ठेवा आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. जेव्हा संकट संपतील तेव्हा तुमचं जीवन आनंदाने आणि समाधानाने भरून जाईल. आजच्या या संदेशासाठी तुमची निवड केली गेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका. तुमच्या मनाची शक्ती अनंत आहे. तुमच्या समस्या कितीही मोठ्या असल्या तरी त्या तुमच्या आत्मशक्तीपुढे फार छोट्या आहेत. संकटांना हरवून जाऊ नका. संकट तुम्हाला तुमची ताकद वाढवण्यासाठी येत असतात, कारण त्यामध्ये तुमचं बीज दडलेलं आहे. स्वामी सांगतात, तुझ्या मनाला शांत ठेव, कारण शांत मनाने घेतलेला निर्णय कधीच चुकत नाही. तो निर्णय तुला यशाकडे नक्की घेऊन जाईल. तुझ्या विचारांमध्ये सकारात्मकता आण, कारण तुझं मन जसं विचार करेल तसंच तुझं आयुष्य बनेल. जीवनातल्या प्रत्येक कठीण प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी संयम हीच खरी तुझी ताकद आहे. संकट म्हणजे फक्त काळाची परीक्षा आहे. जो संयम राखतो तो यशस्वी होतो. तुझं आयुष्य एका सुंदर योजनेप्रमाणे घडत आहे. तुझ्या वाटेवर अडथळे आले तर त्यांना तुझ्या यशाच्या प्रवासातील भाग मान. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू धीर धर आणि पुढे जात राहा. स्वामींच्या या योजनेमध्ये तू देखील सहभागी आहेस. तुझं देखील नाव स्वामींनी घेतलं आहे आणि तूही स्वामींच्या या मार्गामध्ये स्वामींची साथ दे. जेव्हा जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा तेव्हा स्वामी महाराज तुला धीर देतील. जेव्हा जेव्हा तू जीवनामध्ये हार मानायला जाशील तेव्हा तेव्हा स्वामी महाराज तुम्हाला पूर्ण ताकदीने उभं करतील. स्वामींनी तुझ्या या संदेशासाठी यासाठी निवड केली आहे की तुझ्या जीवनामध्ये दाटलेला अंधकार दूर व्हावा, तू प्रकाशाच्या झोताखाली येवा आणि तुझ्या जीवनातही चांगले बदल घडावे. श्रद्धा ही तुझ्या जीवनाचा पाया आहे. तुझ्या मनात श्रद्धा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुझ्या साधनेचे तुझ्या जीवनामध्ये खूप उपयोग आहे. तुझी साधना, जी सेवा करतो आहेस तीच तुझ्या जीवनात प्रकाश घेऊन येणार आहे. स्वामींचं स्मरण कर. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर मिळेल. जेव्हा तुझं मन अशांत होईल तेव्हा स्वामींच्या नावाचा जप कर. तुझं मन शांत होईल आणि तुझ्या समस्यांना उत्तर देखील मिळेल. तुझ्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला तुझं आयुष्य घडवण्याची ताकद आहे. म्हणून चांगले विचार कर आणि चांगल्या मार्गावर चाल. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर सोबत आहेत. तुझ्या जीवनाचा आनंद, यश आणि शांती येण्यासाठी तू फक्त श्रद्धा ठेव. तुझ्या मेहनतीला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या वाईट दिवसांची समाप्ती जवळच आली आहे आणि चांगले दिवस सुरूही होणार आहेत. म्हणून भिवू नकोस. स्वामी समर्थ महाराजांची शक्ती सदैव तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा तेव्हा स्वामी समर्थ महाराज तुझी भीती घालवतील. तुला नव्याने जोमाने सुरुवात करायला पुन्हा एक संधी देतील. म्हणून स्वामी समर्थ महाराजांचे हे मार्गदर्शन तुझ्या जीवनात खूप उपयोगी ठरणार आहे. तू बघत असलेलं स्वप्न देखील सत्यामध्ये उतरणार आहे. तुझ्या मनात असलेली चांगली गोष्ट लवकरच तुला मिळणार आहे. तू ज्या गोष्टीची आशा सोडली होतीस ती गोष्ट देखील अचानक तुझ्या समोर येईल. तुझ्या जीवनात कितीही अंधकार असला तरी तेथे प्रकाश येईल. संकट तात्पुरती असतात पण तुझा आत्मा अजरामर आहे. तू धैर्य राख आणि वाट बघ, कारण स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या जीवनात नक्कीच चमत्कार होणार आहे. तुझ्या जीवनात जे काही घडत आहे ते तुझ्या भल्यासाठी आहे. जरी आता तुला त्याचा त्रास होत असला तरी या त्रासाचा शेवट आनंदात होणार आहे. म्हणून धीर धर. त्रास असला तर असू दे, परंतु संयम सोडू नकोस. सकारात्मकता म्हणजे तुझ्या मनाचा तो भाग जो तुला प्रत्येक परिस्थितीत प्रकाश दाखवतो. जर तुझं मन निगेटिव्ह विचारांनी भरलेलं असेल तर तुझ्या मार्गावर अडथळे येतील. म्हणून नेहमी चांगला विचार कर, चांगलं बोल आणि चांगलं वाग. तुझ्या सकारात्मक विचारांमुळे तुझ्या जीवनाचा प्रवाह बदलेल. संकट म्हणजे तुझ्या सामर्थ्याची चाचणी आहे. ती तुझं मन आणि आत्मा मजबूत करण्यासाठीच येत असतात. तुझं धैर्य संकटांवर मात करण्याची ताकद देते.
जेव्हा अडथळे येतील तेव्हा घाबरू नकोस. स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या मनात विश्वास ठेव आणि पुढे जात राहा. संकट फक्त तुझ्या वाटेवरची धूळ आहेत, ती दूर करण्यासाठी तू थांबू नकोस. यश म्हणजे फक्त स्वामी समर्थांची कृपा नव्हे, तर तुझ्या मेहनतीचं फळ आहे. तू जितक्या प्रामाणिकपणे प्रयत्न करशील तितकं यश तुझ्या जवळ येईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेव. जर तुझ्या मनात कधीही अपयशाची भीती आली तर ती दूर करून टाक. नेहमी स्वामी आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतात, कारण स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळते. स्वामी समर्थ महाराजांचं जो स्मरण करतो त्याच्या आयुष्यात कधीच संकटे येत नाही. श्रद्धा ही आपल्या जीवनाचा मार्ग आहे. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक श्वासात आहेत. जेव्हा आपलं मन शांत होईल तेव्हा फक्त स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं. आपलं मन शांत होईल आणि आपल्या मार्गावर प्रकाश पडेल, आपल्याला मार्ग दिसेल. स्वामी समर्थांनी सर्व भक्तांसाठी संदेश दिला आहे की जो चांगलं करेल त्याचं चांगलं होईल. जो चांगला वागेल त्याच्यासोबत देखील लोक चांगलं वागतील. जो आज प्रयत्न करेल त्याला उद्या यश मिळेल. जो आज काहीतरी योग्य गोष्ट मिळवेल ती उद्या जाऊन त्याच्या आयुष्यामध्ये मजबूत पाया बनेल. तुझे वाईट दिवस संपण्याची वेळ आली आहे. तुझ्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि तुझ्या जीवनात सुख शांती नांदेल. फक्त स्वामींचा जप करत राहा आणि त्यांच्या शिकवणींचा आधार घे. स्वामींची शिकवण हीच तुझ्या आयुष्याचा खरा पाया आहे. जेव्हा तुझा पाया मजबूत होईल तेव्हा त्यावरती कितीतरी मजली इमारत आपण उभी करू शकतो. म्हणून पाया खूप महत्त्वाचा आहे. जर पाया मजबूत असेल तर इमारत कधीच डगमगत नाही. म्हणून स्वामीच्या विचारांनी पाया भक्कम कर आणि नंतर यश मिळवण्यासाठी तू सहजपणे वाटचाल करू शकतोस. जीवनात पुढील येणारे काही दिवस तुझ्यासाठी राजयोग म्हणून येणार आहेत, कारण स्वामींच्या चमत्काराला आता सुरुवात झाली आहे. स्वामी म्हणजे आपलं सर्वस्व आहे आणि तेच आपल्या जीवनाचा आधार आहेत. आपली इच्छा देखील स्वामी लवकरच पूर्ण करतील. फक्त स्वामींचा नामजप करत राहा. आयुष्यात कितीही वाईट प्रसंग बघायची तयारी ठेव, कारण वाईट वेळ संपल्यानंतरच चांगली वेळ येत असते. म्हणून वाईट वेळ संपणार आहे, चांगली वेळ सुरू होणार आहे. स्वामींची दिव्य शक्ती आपल्या मनामध्ये साठवेल. आपलं सामर्थ्य त्याने आपल्याला समजेल. फक्त आपल्याला आपलं सामर्थ्य जागृत करायचं आहे. तुम्ही जे काही करत आहात ते 100% जर तुम्ही विश्वासानं केलं तर आपल्या कष्टांना आणि आपल्या प्रयत्नांना नक्कीच यशाची वाट मिळते. जीवनात प्रत्येक जे काही प्रयत्न आपण करतो ते सफल करण्यासाठी आत्मविश्वास हाच आपला खरा महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा आपल्याला आत्मविश्वास असतो तेव्हा आपल्याला चांगल्या गोष्टी नक्की प्राप्त होत असतात. स्वामी महाराजांची आपल्याला नेहमी शिकवण असते की शांतपणे आणि संयमाने कुठल्याही गोष्टीला सामोरं जायचं. जेव्हा आपण शांतपणे आणि संयमाने धीराने एखादा निर्णय घेतो तेव्हा तो निर्णय कधीच चुकत नाही. परंतु रागामध्ये जोशामध्ये एखादा निर्णय घेतला की तो नेहमीच चुकतो. असं का होतं? तर आपण शांत मनाने विचार करू शकतो, आपला मेंदू विचार करू शकतो, परंतु जर मन शांत नसेल, मन नेहमी उलथापालथ घालत असेल, नेहमी डोक्यामध्ये राग असेल तर निर्णय चुकणारच. याचा अर्थ असाच आहे की आपल्यामध्ये देखील काही गुण आहेत, ते गुण आपण शोधायचे आहे. स्वामी समर्थ महाराज आपल्याला मार्ग दाखवतील, परंतु त्या मार्गावर चालायचं काम मात्र आपलं आहे. आपण आपलं मनामध्ये नेहमी ते शोधायचं आहे. एखाद्या गोष्टीचा विचार किती करावा याला देखील काहीतरी लिमिट आहे. जर आपण एखाद्या वाईट गोष्टीचा नेहमीच विचार करत असू तर आपली तब्येतही खराब होईल आणि आपण नकारात्मकतेच्या अंधकारात ढकलले जाऊ आणि त्यामुळे जीवनात कितीही चांगल्या गोष्टी आपल्यासमोर आल्या तर त्याचा आपल्याला काहीच फरक पडणार नाही आणि आपण नेहमी त्या वाईट गोष्टीचाच विचार करत असू. जर एखादी आपल्या जवळची व्यक्ती असेल, ती आपल्याला सोडून गेली असेल किंवा त्या व्यक्तीने आपल्याला दुखावलं असेल किंवा काही गोष्टी झाल्या असतील, जर ती गोष्ट आपण आयुष्यभर लावून धरली, त्या गोष्टीनेच आपल्या जीवन सर्व काही तुम्ही त्या वाहून दिलं असेल त्या गोष्टीलाच, तर तुमच्या जीवनात पुन्हा कधीच सकारात्मक गोष्ट घडू शकत नाही, कारण तुम्ही नकारात्मकतेच्या वाटेवर चालत आहात. म्हणून नकारात्मकता सोडा. जे झालं ते विसरून जा. वर्तमानामध्ये या. भूतकाळातील फक्त चांगल्या गोष्टी सोबत घ्या, वाईट गोष्टी सोडून द्या. वर्तमानात जगा. भविष्याची चिंता करू नका. आनंद नेहमी तुमच्या घरात नांदेल. हीच आनंदाची खरी व्याख्या आहे.
जर तुम्ही जीवनामध्ये तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर इथून मागे भूतकाळात काय झालं हे विसरून जा. फक्त चांगल्या गोष्टी सोबत घ्या आणि पुढे चला. वाईट गोष्टी आहे तेथेच सोडून द्या. जीवनात तुम्ही सुखी आणि समाधानी राहाल. तुम्हाला रात्री शांत झोप लागेल. जेव्हा तुमच्या हृदयामध्ये शांती असते तेव्हा तुम्हाला कोणाचीच भीती वाटत नाही किंवा कुठलंच टेन्शन, कुठलाच त्रास तुम्हाला होत नाही. फक्त मन शांत ठेवा. सर्व अडचणी, सर्व परिस्थिती तुम्हाला कमजोर करू शकत नाही. जेव्हा तुमचं मन शांत असतं तेव्हा तुम्हाला तुमच्या आंतरिक शक्तीला ओळखता येतं. हा शांततेचा एवढा मोठा संदेश आपल्याला स्वामींनी पाठवला आहे. जेव्हा आपण शांत मनाने कुठलाही विचार करतो तेव्हा आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी घडण्यास सुरुवात होते. जर मन शांत नसेल तर जीवनात नेहमी तुम्ही अपयशी होशाल. म्हणून मन शांत ठेवा. जीवनामध्ये स्वामींचं अंतिम वचन आहे, तुमचं जीवन हे तुमच्या विचारांवर आधारित आहे. बघा, ज्याचे विचार चांगले आहेत त्याचं जीवन नेहमी चांगलं असतं. परंतु जो नेहमी वाईट विचार करतो, नेहमी वाईट गोष्टींचा अवलंब करतो, त्याच्या जीवनात चांगलं होईल असं कधीच समजू नका. कारण जरी त्याला आता चांगले दिवस असले तरी नक्की त्या पापांची शिक्षा त्याला मिळत असते. म्हणून जीवनात जेवढं पाप कराल तेवढी शिक्षा भोगायला तयार राहा आणि जेवढं पुण्य कराल तेवढे चांगले दिवस भोगायला देखील तयार राहा, सज्ज राहा. कारण जीवनात प्रत्येकाची वेळ येते. आज ज्यांचं वाईट आहे त्यांचं उद्या चांगलं होईल, ज्यांचं आज चांगलं आहे त्यांचं उद्या वाईट होईल. कारण जसं कर्म कराल तैसं फळ मिळेल. जैसे द्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून लक्षात ठेवा, ज्याचं जसं कर्म आहे तसंच फळ ईश्वर त्यांना देणार आहे. जेव्हा तुम्ही शांततामय जीवन जगायचं असेल, समाधानी जीवन जगायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करा. नंतर आपल्या कुटुंबियांना सांगा. नक्की तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या समाजामध्ये आनंदाचं आणि सुखाचे दिवस नक्की येतील. हा जो काही संदेश होता तो सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. ज्यांनी हा संदेश ऐकला त्यांचा फायदा होणार आहे. परंतु ज्यांनी ऐकला नसेल त्यांच्यापर्यंत देखील हा संदेश पोहोचवण्याचं काम मात्र सर्व स्वामी भक्तांचं आहे. सर्व स्वामी भक्तांना हीच विनंती आहे की हा संदेश होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं काम नक्की करा. तुम्हाला आजचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईबही करून ठेवा. धन्यवाद.